सर मला सांगा, तुम्ही मला कॉल केलेला की बाबा घरी शोधात बसून सुद्धा 45,000 रुपये महावितरणचं बिल आलेलं आहे. तर काय सांगू शकाल याबद्दल आपण? नमस्ते सर, मी शाहूराज भोसले बोलतोय. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाचे जी स्कीम सोलार योजनेला 78,000 होती आणि त्यानुसार मी बँकेचं लोन काढलं आणि लोन काढून 2,20,000 रुपये भरून मी सौर ऊर्जा 3 किलोचं घेतलं. नंतर सोलार आमच्या इथं बसून 5/2/2025ला म्हणजे 1 वर्षाखाली सोलार आम्ही बसवलं. बसवल्यानंतर एक 6 महिने आम्हाला कसल्याही प्रकारचं बिल आलं नाही. फक्त ₹125 ₹150 बिल आलं मला. आणि नंतर 6 महिन्याच्या नंतर ऑक्टोबरपासून सप्टेंबर महिन्यात महावितरणाकडं पाठवण्यात आलेलं सोलार युनिट 45,045 होतं. नंतर ऑक्टोबर महिन्यापासून बिल जे जास्त येत होतं ते आजगायत सुरूच आहे. आणि आम्ही राहतो 9 नंबर शाखा अभियंता उपविभागीय कार्यालयाशी गेल्या 6 महिने झालं पाठपुरावा करतोय किंवा आम्हाला बिल येते. तरी कोणी उडावडीचं उत्तर, MECBला भेटलं आम्ही, NCC ऑफिसला भेटलं, तर ते म्हणतात की बाबा आमचं काही ह्याच्यामध्ये ही नाही आणि तुम्ही NCC ऑफिसला जावा. आणि महावितरण म्हणते आमच्याकडे जे काही युनिट आहेत त्यानुसार आम्ही हे करतो. तर 16/12/25 रोजी वीज मीटरमध्ये दोष आढळला. आढळल्यानंतर मग आम्ही तो मीटर फॉरवर्डमध्ये ऑटोमॅटिक झालं. मग आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी सतत पाठपुरावा करून फॉरवर्डमधून मीटर काढलं. पण सोलारची एक्सपोर्ट रिडिंग ती 0 झाली. परत आज रोजी मला 39,800 रुपये बिल आलेलं आहे. मी सतत संपर्क करतोय की बाबा माझा काय दोष आहे ह्याच्यामध्ये. MECBचा दोष आहे का माझा आहे का NCC मीटरवाल्याचा दोष आहे हे आम्हाला माहिती द्या. सर्वांचे हातवरी आहे, आमचा संबंध नाही, तो म्हणतोय आमचा संबंध नाही. मग संबंध कोणाचा, आमचा आहे का? ही मनमानी कारभार जी व्हायला हे एखाद्या गरीबावर. आज माझं 1 महिन्याखाली माझं ऑनलाईन हे मीटरची बंद केलेलं आहे. सध्या आम्ही अंधारात आहेत. आमच्यात 4-2 जी भाडेकरू होते ते पण निघून गेलेले आहेत. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमचे अपेक्षा एकच आहे की आम्हाला जे 38,000 बिल आलेलं आहे ते बिलाची आम्हाला चौकशी व्हावं आणि ते बिल माफ करण्यात यावं. आणि जी गोरगरिबावर अन्याय अत्याचार होत आहे, जी करून खाणारे लोक आहेत, त्याला मनमानी हा बिल येते आणि ते NCC आणि महावितरण हे हातोवरी करत आहेत. आज आम्ही लोकांचं लोन काढून हे केलेलं आहे. आज आमची परिस्थिती नसताना देखील आम्ही हे केलेलं आहे. तर आमच्यावर अन्याय का होतो हे आम्हाला ह्याचं द्यावं. आणि 1 महिन्यापासून आमची जी मानसिकता आहे, मीटर म्हणजे लाईट बंद केलेली आहे. आमची भाडेकरू गेले आहेत. माझ्या मुलावर शिक्षणाचा परिणाम झाला त्या टायमामध्ये 10वी-12वीला असताना तिने ही केलेलं आहे, बंद केलेलं आहे. आज माझी मानसिकता नाही. आम्ही डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे. सतत पाठपुरावा करून देखील आज 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 रोजी मला न्याय मिळालेला नाही. मी ह्यासाठी कोर्टात जाणार आहे, न्याय मागणार आहे. एवढीच माझी अपेक्षा आहे.